त्यावरच्या फांदीला जर मित्रांनो पाहिलात तर सर्व काजू जे आहे ते लाल लाल आणि पिवळ्या कलरचे जे आहेत ते तयार आहेत. इकडे लेफ्ट साईडला जर पाहिलात तर हे बघा, हे देखील काजू जे आहेत ते आपल्याला फांदीवरती दिसत आहे. इकडे पुढच्या झाडावरती देखील जे आहेत तो गुच्छाच्या गुच्छा जो आहे तो काजूंचा तयार आहे. हे सर्व जे आहेत ते हापूस आंबे आहेत आपले. त्यावरती जे आहेत मोठ्या प्रमाणात जे आहेत ते आंबे जे आहेत ते आलेले आहेत. हे दोन काजू जे आहेत ते आता आपण काढतोय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्याचं नाव आहे कोकणी किशोर. गावाला आलेलो आहे आणि आता आपण निघालेलो आहोत आपल्या सड्यावरती फेरफटका मारायला. आंबे किती आलेले आहेत, काजूवरती बिया आहेत की नाही, काजू आहेत की नाही ते बघण्यासाठी. जर काही आंबे भेटले, काजू भेटले ते आपण काढणार आहोत. पाठीमागे जर पाहिलात आपली वाडी आहे, मागे गेलेली आहे. सध्या आपण विहाराच्या वरती आलेलो आहोत. माझ्यावर इथे जर पाहिलात तर काकू आहे आणि तिकडे आमची समोर आत्या आहे. ती देखील म्हणते की गावाला आलेला आहे तर एक व्हिडिओ झालाच पाहिजे, आणि म्हणून गावाला आलेलो आहे तर एक व्हिडिओ आपल्यासाठी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी घेऊन येत आहे. तर आजचा व्हिडिओ जो असणार आहे तर गावाकडचा असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्की कळवा. इकडे आपली जी आहे ती वाडी पाठी गेलेली आहे आणि आपण सर्व निघालेलो आहोत ते आता काकू बरोबर सड्यावरती. इकडे आईचं कंपाऊंड आहे, आई देखील चाललेली आहे कंपाऊंडामध्ये. आणि आईच्या देखील आंब्याला चांगले हापूस आंबे जे आहेत ते आलेले आहेत. आईचं कंपाऊंड बघूया जरा, आलोय तर. हे बघा, मोठं असं कंपाऊंड आहे, त्याच्यामध्ये सर्व काजूची आणि ही कलमाची झाड आहेत. आणि हे बघा, आंबे जस्ट आता तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. गुढीच्या गुढी आहे ही सर्व आंब्यांची आपल्या आईंच्या या कंपाऊंडामध्ये. त्यावरती आंबे जे आहेत ते भरलेले आहेत. अजून थोडे दिवस जातील, त्यानंतर जे आंबे आहेत ते पूर्णपणे तयार होतील, त्यानंतर काढले जातील आणि आपल्या खाण्यासाठी जे आहेत ते रेडी होतील. तर आईचं कंपाऊंडला आता आपण बाय बाय करूया आणि सड्यावरती निघूया. एप्रिलचा महिना आहे मित्रांनो. काजूचा सीझन जो आहे काजूच्या बियांचा तो मार्च महिन्यापासून चालू होतो. काहीच्या काजूंना जो आहे तो मार्चमध्ये बहर येतो आणि मार्चमध्ये त्या बिया ज्या आहेत त्या तयार होतात. काही जे काजू आहे ते एप्रिलपर्यंत, मे महिन्यापर्यंत त्याच्यावरती बिया असतात. आपल्या हे पाठीमागे जर पाहिलं तर हे सर्व आपल्या बंधूंचे काजू आहेत. त्यावरती ऑलरेडी जे आहेत त्या बिया आल्या होत्या, काजू आल्या होत्या, त्या ऑलरेडी काढून झालेल्या आहेत. काही जे मागून काजू आलेले आहेत आपले, त्यावरती बिया काही शिल्लक आहेत, त्या आपण काढण्यासाठी निघालेलो आहोत. आपल्याबरोबर जॉनी आहे, तो देखील पुढे आपल्याला चेस करतोय. तर एकंदरीत हा सर्व जर पाहिलात तर हा सर्व आपल्या सड्यावरचा हा मोकळा परिसर आहे. तिथे येऊन पोहोचलेलो आहोत. आपली काजूची झाडं आहेत ते तिकडे पुढे आहेत, तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. किती बिया राहिलेल्या आहेत त्या पहिल्या बघायच्या आहेत, त्यातून आपल्याला किती भेटत आहे तयार असतील त्या देखील बघायच्या आहेत. पहिल्या आपण काजूच्या झाडावरती येऊन पोहोचलेलो आहोत आणि ह्याच्यावरती देखील बिया आणि काजू जे आहेत ते अद्याप आहेत. इकडे जर पाहिलं तर हाताला येतील एवढ्या जवळ काजू जे आहेत ते आहेत. हे बघा, सुंदर. हा, तर हे आपण जे आहोत ते आता मस्तपैकी हाताने काढूया, जेणेकरून ही जी बी आहे ती सेपरेट करून हा काजू जो आहे तो खाऊ शकतो. पडले शेवटी, विकलेले नाही, त्या पिशवीत घेऊ. तर ह्या पिशवीत आपण हे दोन काजू ठेवलेले आहेत. आणि ते वरती जर पाहिलं तर वरती देखील बघा काजूच्या बिया आहेत. हा, इकडे वरती देखील काजू आहे बघा. वाव, सुंदर. हा कोणाचा काजू आहे पण? आपलाच आहे ना मग. हा, इथे बघा, इथे वरती देखील एक काजू दिसतोय आपल्याला, तो देखील तयार आहे, तो देखील आपण काढणार आहोत. त्यानंतर इथे बघा या बिया अजून कच्च्या आहेत, परंतु याच्यावर डेंगले जे आहेत लाल लाल कलरचे ते आहेत. हे डेंगले जर आपल्याला चावले तर आपल्याला नाचावं लागेल, म्हणून यांच्यापासून आपल्याला लांब राहायचं आहे. पुढे काजू आहे ना काकू? हा,
इकडे वरच्या साईडला पण एक काजू आहे, काकू बोलते तो काढूया. त्याच्या आधी बघा हे छोटंसं तुम्हाला दिसतंय बोंड काजूचं, त्याला देखील बी आलेली आहे, सुकलेली आहे. ही सेकंड आहे, ती देखील आहे. ह्या सगळ्या बिया आपल्याला ज्या आहेत त्या मित्रांनो काढायच्या आहेत. पण त्याआधी काजू जे दिसत आहेत ते आपण काढून घेणार आहोत मोठमोठे. हे बघा झाडाच्या बरोबर फांदीच्या आड लपलेला आहे हा काजू, सुंदर. हे देखील आपल्याला काढायचे आहेत. हा, तर हे 2 काजू जे आहेत ते आता आपण काढतोय. जेव्हा आपल्याला पिशवी ठेवायचे आहेत आपल्या, हे 2 काजू आपण काढलेत, पिशवी ठेवायचे आहेत. घरी जाऊन आपण कापून मस्त मीठ लावून त्याला खाऊया. ह्या बाय 2 आहेत. हा पहिला काजू आहे आणि लेफ्ट साईडला जर पाहिलात तर ही सर्व जी आहेत ती आपली काजूची झाडं आहेत, भरलेले आहेत. अर्ध्यावरती काजू जे आहेत ते तयार आहेत, बिया देखील तयार आहेत. ही सर्व जी झाडं तुम्हाला दिसत आहेत लाईनीमध्ये, ही सर्व आपली झाडं आहेत. त्याच्यावरती आता आपण येऊन पोचलेलो आहोत. पहिल्या झाडावरती जशी आपण सुरुवात केलेली आहे, लाईनीशिवाय पुढे जायचं आहे, त्यानंतर खाली देखील जायचं आहे. बघू एकंदरीत किती बिया भेटेल, काजू भेटेल ते. भले भले मोठे काजू आहेत ते मित्रांनो वरच्या साईडला आहे, तिथपर्यंत आपला हात काय पोचत नाही आहेत. त्यामुळे काकूंनी गरकू जी आहे ती घेतलेली आहे. आता ही गरकी किंवा तिला गरकू काही आपण म्हणतो, ती गरकू बघा. ही एक काठी आहे आणि तिला वरती एक छोटी काठी बांधलेली आहे. त्याच्यामध्ये देठ अडकला जातो फळाचा आणि खेचल्यानंतर जे फळ जे आहे काजूचं ते खाली पडतं. 2 काट्या, ह्या 2 काट्या ज्या आहेत त्या जॉईन करून मोठी गरकू जी आहे ती काकूने बनवलेली आहे. जेणेकरून वरच्या पाणीवरचे जे फळं आहेत किंवा बिया आहेत त्या सहज आपल्याला काढता येतील. याच्यावरती देखील बघा मोहर अद्याप आलेला आहेत. मला याला बिया ज्या आहेत त्या अजून यायच्या बाकी आहेत. काय बिया ज्या आहेत त्या आलेल्या आहेत ऑलरेडी बघा. काही छोट्या आहेत, काही ह्या तयार आहेत मोठमोठ्या. असं एकंदरीत प्रत्येक काजूची जी आहे ती ह्या ठिकाणी परिस्थिती आहे. काही काजूवरच्या बिया ज्या आहेत त्या येऊन संपलेल्या देखील आहेत, परंतु काही काजूच्या ज्या आहेत त्या बघा बिया तयार आहेत. त्याच्याबरोबर इथे मोहर देखील अजून आलेले आहेत, त्याला बिया अजून येणार आहेत. आणि काही छोट्या आहेत तर काही काढण्यासारख्या तयार आहेत. इथे बघा आतमध्ये काजू तयार आहेत. असे लाल पिवळे जे काजू आहेत ते वरच्या फांदीला आहेत, ते आपण आता गरकुनी काढायला सुरुवात केलेली आहे. रानामध्ये आल्यानंतर मित्रांनो वेळ कसा जातो ना ते समजत नाही. हातामध्ये गरकू आहे आणि जर झाडावरती फळं असतील आणि बिया असतील त्या काढण्यामध्ये आपला एवढा वेळ जातो की संध्याकाळ जी आहे ती पटकन होते. ऑलरेडी 3 जे आहेत ते वाजलेले आहेत. आपल्या वरच्या काजूवरती बघा बिया तयार आहेत मस्तपैकी मोठमोठ्या, त्या आता आपण येऊन काढणार आहोत. सध्या आपण पुढे निघालेलो आहोत पुढच्या काजूवरती. इकडे बघा हाताला लागतील एवढ्या जवळ जे आहेत त्या बिया ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. वरती काजू देखील पाहिलात तर मोठे मोठे असे बघायला भेटत आहेत. यावरच्या फांदीला जर मित्रांनो पाहिलात तर सर्व काजू जे आहेत ते लाल लाल आणि पिवळ्या कलरचे जे आहेत ते तयार आहेत. इकडे लेफ्ट साईडला जर पाहिलात तरी बघा हे देखील काजू जे आहेत ते आपल्याला फांदीवरती दिसत आहेत. इकडे पुढच्या झाडावरती देखील जे आहेत तो गुच्छाच्या गुच्छा जो आहे तो काजूचा तयार आहे. हे सर्व काजू जे आहेत ते आपल्याला आता काढायचे आहेत. इथे मित्रांनो आपण जास्त वेळ घालवणार नाही आहोत, कारण इथे काजू जे आहेत ते पूर्णपणे जे आहेत ते झाडावरती तयार आहेत. आपण ते काढणार आहोत. खाली बिया देखील जे आहेत ते तयार आहेत त्या देखील काढणार आहोत आणि आपण पुढच्या आपल्या झाडावरती आहेत ते जाणार आहोत. हे बघा किती जवळ जे आहेत ते काजू आहेत. त्यावरती देखील एक काजू आहे, तो देखील आपल्याला काढायचा आहे. सध्या मित्रांनो आपण येऊन पोहोचलेलो आहोत त्या आपल्या गोठणीवरती. गोठणीच्या वरती आपण काही कलमाची झाडं लावलेली आहेत आणि काही त्याच्यामध्येच काजूची झाडं आहेत. त्याच्यावरती काजू देखील आलेले आहेत आणि आंबे देखील जर पाहिलात राईट साईडला तर आंब्याच्या झाडावरती आलेले आहे. तर बघा हे झाड खूप उंच आहे, तिथपर्यंत आपला हात जो काय तो पोचणार नाहीये. गरकुनी जेवढे आपल्याला हे काजू पाडता येतील तेवढे काकू पाडते बघा. इकडे हे बघा जेवढे शक्य आहेत तेवढे आपण काढणार आहोत त्या झाडावरून, कारण हे झाड जे आहे ते खूप उंच आहे. आपले गरकू जी आहे ती पोचणार नाहीये. डाव्या फांदीला देखील चांगले आहेत काजू, इथे देखील होते ते देखील आपण काढलेले आहेत. इकडे जर खाली पाहिलं तुम्ही
तर काढलेले आहेत ते आपल्याला आता जमवायचे आहेत. काजूची फळं आपण टाकून देणार आहोत आणि फक्त बिया ज्या आहेत सुकलेल्या त्या घेणार आहोत. इकडे माझ्या समोर जर पाहिलात तर हे बघा, हे आपलं कलमाचं झाड आहे. ह्याला देखील आंबे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. बघा इकडे काही तयार झालेले आहेत, काही अजून तयार व्हायचे बाकी आहेत. हे बघा, हे सर्व जे आहेत ते हापूस आंबे आहेत आपले. त्यावरती जे आहेत मोठ्या प्रमाणात जे आहेत ते आंबे जे आहेत ते आलेले आहेत. वरती जाऊन बघूया वरच्या बाजूला किती आंबे आहेत ते. इकडे बघा, खाली वाकून जावं लागतंय. त्यात कवळे आहेत, तयार व्हायचे बाकी आहेत. आता मे महिन्यापर्यंत हे राहतील की नाही ते आपल्याला बघावं लागेल पहिली गोष्ट म्हणजे, जेणेकरून आपण आलो गावाला मे महिन्यात तर हे सहज काढू शकतो. हे सगळे आंबे जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि हेच पाहण्यासाठी आपण घोटणीवरती आलेलो होतो की आपल्या घोटणीवरच्या आंब्याने आंबे आलेले आहेत की नाही ते पाहण्यासाठी खास सड्यावरून आपण घोटणीवरती आलेलो आहोत. इकडे वरती देखील आपला एक कलम आहे, इथे वरती देखील आपला एक कलम आहे, त्याला देखील किती आंबे आलेले आहेत ते देखील पाहूया जरा. मध्यंतरी ह्या ठिकाणी आपण साफसफाई केली होती, त्यामुळे रस्ता जो आहे तो इथपर्यंत येण्यासारखा आहे. ह्याला देखील पाहिलं तर बघा, काही प्रमाणात आंबे जे आहेत ते आलेले आहेत, ते देखील आपल्याला काढावे लागतील. समोर कलम दिसते, त्याच्यावरती एकही आंबा दिसत नाहीये. हे प्रत्येक आंब्याचा एक सीझन असतो आणि त्या सीझननुसार एक वर्ष आड करून ते कलम येतं. त्याप्रमाणे हे 2 कलम आलेली आहे, तिसरा कलम आलेला नाहीये. इकडे काजूचं झाड होतं, आहे अद्याप. बघा, हे आपलं काजूचं झाड आपण लावलं होतं ते देखील आहे, जी साफसफाई देखील मध्ये केली होती. त्यामुळे आपण कलमाची आणि ही काजूची झाडं तुम्ही पाठीमागे बघताय ती मागच्या 3 वर्षापासून या ठिकाणी या आपल्या जमिनीमध्ये लावत आलेलो आहोत. त्याची निगा आपण करत आलेलो आहोत. या ठिकाणची जी साफसफाई आहे, सर्व गवत वगैरे जे आहे ते काढत आहोत. जूनमध्ये आपण आलेलो त्यावेळेस या सर्व झाडांना आपण खत जे आहे ते टाकलं होतं. ह्या वर्षी देखील आपल्याला यावं लागेल आणि या झाडांना छोट्या छोट्या खत टाकावं लागेल, जेणेकरून त्यांची वाढ जी आहे ती झपाट्याने होईल. आणि हा काजू बघा, हाताला लागेल एवढ्या जवळ आहे. असे काजू हे लपलेले असतात पानांमध्ये, काढायला भेटत नाही. चिंटुकला आहे एकदम छोटा. हा आंबा बघा, कीड लागले, याला खराब झालेला आहे, त्यामुळे बाकीचे आंबे जे आहेत ते देखील खराब होतात, फेकून दिलेलं आहे. तर हे फांद्या ज्या आहेत त्या जमिनीला लागत आहेत, त्यामुळे आपल्याला जून महिन्यामध्ये आल्यानंतर त्यांना डेलकी लावावी लागणार आहे, सपोर्ट द्यावा लागणार आहे, जेणेकरून त्या वरती जातील. आणि आंब्याला जर व्यवस्थित ऊन हवा लागली तर आंबा जो आहे तो चांगल्या प्रमाणात येतो. हे खाली असल्यामुळे याला ऊन आणि हवा जी आहे ती चांगली लागत नाही आहे. याच्यावरती आपल्याला थोडंसं काम करावं लागेल. आणि हे गुट्टीच्या गुट्टी बघा ह्या आंब्यांची, वरती देखील आंबे आलेले आहेत वरच्या फांदीपर्यंत. मे महिन्यात जर आपण आलो आणि हे आंबे चांगले तयार झाले आणि कोणी ठेवले काढायचे तर आपल्याला नक्की खायला भेटणार आहे. तर आपल्याला मे महिन्याची वाट बघावी लागेल. या झाडावरचे आंबे पिकत आहेत किती आपल्याला भेटत आहेत ते बघण्यासाठी. हे देखील आपलं एक काजूचं झाड आहे मित्रांनो. ह्याच्यावर देखील भरपूर सारे काजू जे आहे ते तयार आहेत आणि पिकून जे आहेत ते काजू खाली पडलेले आहेत. इकडे जर आपण खाली जर पाहिलं तर हे बघा, हे सर्व काजू जे आहेत ते पडलेले आहेत, ते आपल्याला जमावे लागतील, त्याच्या बिया ज्या आहेत त्या काढाव्या लागतील. हे बघा, इथे आपण जमा करून घेऊया पहिले सर्व काजू, त्यानंतर ह्याच्या बिया ज्या आहेत ते आपल्याला काढाव्या लागणार आहे. कापून एवढे काढलेले आहेत सर्व बिया काजूच्या. या झाडावरती जर पाहिलं तर वरती तुम्हाला सर्व काजू जे आहेत ते पाहायला भेटत आहेत. तिकडे खाली जर पाहिलं तर सर्व हा पातेर आहे, त्या पातेऱ्यामध्ये सर्व काजू जे आहेत ते पडलेले आहेत, लपलेले आहेत, ते आपल्याला शोधावे लागणार आहेत आणि त्याच्या बिया ज्या आहेत त्या काढाव्या लागणार आहे. सर्व पातेरा बघा किती आहे. इकडे वरती आलोय बघा, वरती देखील काजू बघा किती पडलेले आहेत. ते काजू असे पडले की त्याचा देठ जो आहे तो तुटतो आणि सर्व फळ जे आहे काजूचं ते खाली पडतं. मग असे आपण आलो झाडाखाली की मग आपल्याला असे जमावे लागतात आणि याच्यातली एक एक बीज आहे ती काढावी लागते. हे बघा, ठेव इथे. हे बघा, सरे पडलेले काजू आहे. आपण जर आलो नसतो तर सालजीबाजीने खाऊन टाकले असते नाही. रात्रीचे सालजीबाजी हा प्राणी असतो
त्याने सर्व खाऊन टाकले असते. ते बरं झालं आपण आलोय, त्यामुळे आपल्याला सर्व जे आहेत ते काजूच्या बिया भेटत आहेत. हा बघा, जस्ट माझ्या डोक्यावरती पडलेला आहे आता हा काजू. वाव, सुंदर. डोक्यासाठी वाचलो मी. आणि चव बघूया त्याला. मस्त. सुपर. पिवळा काजू आणि लाल काजू याची टेस्ट जी असते थोडीशी डिफरंट असते. हा पिवळा काजू आहे. जंगलाचा मेवा आहे कोकणचा. काजू, आंबा, फणस, करवंद त्यातला आपण हा काजू खातोय. दिसायला बघायला पण चांगलं वाटत आहे, माणसाला यायला भीती नाही. घरकुचा उपयोग बघा कसा केला जातो तो. तरी बरोबर नाही, ती सुटली आहे. आणि घरकुनी आपण एवढे सारे काजू जे आहेत त्याला खाली पाडलेले आहेत. 6 वाजून बरोबर 2 मिनिटं झालेली आहेत मित्रांनो. बरोबर आपण 2:45 वाजता सड्यावरती आलो होतो, गोठणीवरती गेलो होतो. तिकडे आपला भरपूर सारा वेळ जो आहे तो गेलेला आहे आणि 6 वाजता आपल्याला त्या ठिकाणी सड्यावरती पुन्हा रिटर्न यायला. त्यामुळे आपल्याला अर्ध्या तासामध्ये ही सर्व तुम्हाला लहानशी झाडं दिसत आहेत, त्यातले आपण किती कव्हर करणार आहोत ते माहिती नाही आहे. 6:30 पर्यंत आपण जास्तीत जास्त 15-20 मिनिटं ज्या काय बिया भेटेल त्या काढणार आहोत आणि त्यानंतर घरी निघणार आहोत. इकडे मोती बघा, आपला जॉनी आहे या ठिकाणी. जॉनी देखील दमलेला आहे आमच्याबरोबर फिरून फिरून. आणि जर वरती पाहिलात तर आता अंधार व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर जेवढ्या काही आपल्याला बिया भेटतील त्या आपल्याला ओळ्या घ्यायच्या आहेत आणि घरच्या प्रवासाला निघायचं आहे. घरी गेल्यानंतर तुम्हाला मी नक्की दाखवेन आपण किती हा रानमेवा जो आहे तो आज जमा केलेला आहे तो. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो इथेच थांबवतोय. पटापट ज्या झाडावरती बिया दिसत आहेत त्या जमवतोय आणि पुन्हा आपण भेटू डायरेक्ट आपल्या घरामध्ये. ही आहे जांभळा छोटी, जी आपण काल घेऊन आलो सड्यावरून. इकडे हे हापूस आंबे आहेत, इकडे काजूच्या पोळ्या बिया आहेत आणि आहे सुक्या बिया आणि ही काजूची फळं. असा सर्व रानमेवा जो आहे तो काल आपण सड्यावरून घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, काल आपण आपल्या गोठणीवरती गेलो होतो, सड्यावरती गेलो होतो. तिथे आपले काही झाडं आहेत त्यावरून काजूची आपण बिया काढल्या, फळं देखील काढल्या आणि घरी घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो, एकंदरीत आपल्याला आजचा हा गावचा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलचे असेच नवीन निरनिराळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू आपण आणखीन एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत गुड बाय.